आंतरराष्ट्रीय राजकारण, ब्रह्मज्ञान आणि भुताटकी या विषयांवर काहीही बोलले तरी खपते. पान ही एकट्याने बसून मजा घ्यायची गोष्टच नाही. कातरलेली सुपारी आणि चोळलेली तंबाखू प्रथम दुसऱ्या हाती पडून नंतर आपल्या मुखी गेली पाहिजे. पान तंबाखू जमल्याची खरी पावती किमान पक्षी दोघांनी एक साथ जोरदार पिचकारी मारून द्यायची असते. आणि अशी ही तृप्त मनाने मारलेली पिचकारी ही पुढे रंगणाऱ्या गप्पांची नांदी असते. तोंडात तंबाखू घोळवताना मौन पाळावे लागते. पहिल्या पिचकारीबरोबर ते मौनवरच सुटते आणि त्या तंबाखूबरोबर मनात घोळवलेल्या कथेला जी वाचा फुटते ती सर्वार्थाने खरी रस बनते. जगात काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्त्व आहे हे मला कळून चुकलंय.